नमस्कार गुरुभक्तांनो. गुरुचरित्र कथासारमधील अध्याय 39 ऐकल्याने व वाचल्याने संतानप्राप्ती होईल व अश्वत्थ सेवेचे पुण्य मिळेल. प्रत्येक घरात संतानप्राप्तीची इच्छा असतेच. काही वेळेला ही इच्छा शब्दात सांगता येत नाही, तेव्हा ती फक्त गुरुचरणी सांगायची असते. श्रद्धा, सेवा आणि गुरुसेवेमुळेच इच्छा पूर्ण होतात. तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी ऐका अश्वत्थ महात्म्य. वृद्ध वंध्येला संतान प्राप्ती. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, पुढे एक अपूर्व घटना घडली, ती तुला सांगतो, ऐक. गाणगापुरात शौनक गोत्रातील आपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण होता. त्याचे नाव सोमनाथ. तो वेदशास्त्र संपन्न होता. गंगा ही त्याची पत्नी. ती सुशील आणि पतिव्रता होती. ती 60 वर्षांची होती. तिला मुलबाळ नसल्यामुळे लोक तिला वांझ म्हणून हिणवत असत. ती श्रीगुरूंची भक्ती करायची, त्यांचे नित्य दर्शन घ्यायची, त्यांना निरांजनाने ओवाळायची. या तिच्या सेवेने श्रीगुरू प्रसन्न झाले. ते तिला म्हणाले, तुझ्या मनात काय इच्छा आहे? ती इच्छा नारायणाच्या व शंकराच्या कृपाप्रसादाने नक्की पूर्ण होईल. गंगाबाईने श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाली, स्वामी, मी निपुत्रिक आहे म्हणून लोक माझी निंदा करतात. माझे तोंडही पाहू नये असे म्हणतात. जिला मूल नाही तिच्या जगण्याला काही अर्थच उरत नाही. निपुत्रिकाला स्वर्गप्राप्ती नाही, त्याच्या पितरांचाही उद्धार होत नाही. पुत्रा वाचून घर म्हणजे अरण्यच. मी स्नानासाठी नदीवर जाते, तेथे अन्य स्त्रिया आपापली मुलेबाळे घेऊन येतात. त्यांना कौतुकाने खेळवतात. ते भाग्य मला लाभले नाही म्हणून मी व्यथित होते. जळो माझे वक्षस्थळ. ज्यांना पुत्रपौत्र आहेत ते सुखी, त्यांना मरणोत्तर चांगली गती मिळते. आमच्यासारख्यांना मागे पिंडदान देणारा कोणीच नाही, त्यामुळे तेथेही अधोगतीच प्राप्त होणार. आता आमचे आयुष्य सरत आले आहे, म्हणून पुढे आम्हाला उत्तम जन्म मिळावा. त्यावेळी पुत्रवती होण्याचे सद्भाग्य मला लाभावे एवढीच इच्छा आहे. श्रीगुरूंनी तिची तळमळ जाणली. तिला आश्वासन देताना ते म्हणाले, पुढील जन्माचे काय विचारतेस? त्यावेळी आताचे काय आठवणार? तू माझी भक्तीने नित्य आरती करतेस म्हणून मी अतिशय संतुष्ट झालो आहे. तुला याच जन्मात सुलक्षणी कन्या व पुत्र होतील असे खात्रीने समज. ते ऐकून गंगाबाईने आपल्या पदराला गाठ मारली व श्रीगुरूंना म्हणाली, स्वामी, पुत्रप्राप्तीची इच्छा धरून मी अनेक दैवते पूजली, अनेक व्रतवैकल्ये केली, तीर्थयात्रा केल्या. कोणी म्हणाले, तू अश्वत्थाची सेवा कर, तुझे मनोरथ पूर्ण होतील. म्हणून मी आजन्म अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्या. मूर्खपणे आजही घालत आहे. आता मला 60वे वर्ष लागले आहे. मी विटाळशी होत नाही, मग मला अपत्ये कशी होणार? पण तुमचा आशीर्वाद खोटा ठरणार नाही हे मला माहीत आहे. तो पुढील जन्मी नक्की पूर्ण होईल म्हणूनच मी पदराला शकुनाची गाठ मारली आहे. श्रीगुरू म्हणाले, अश्वत्थाची सेवा करणे यासारखे मोठे पुण्य नाही. त्याला प्रदक्षिणा घालणे, मूर्खपणाचे मानणे ही अश्वत्थाची व त्या व्रताची निंदाच होय. आता मी काय सांगतो ते नीट ऐक. भीमा अमरजा संगमावर एक मोठा अश्वत्थ आहे. त्याच्या खाली बसूनच मी नित्य अनुष्ठान करतो. अश्वत्थामध्ये नारायण वास करतो. तू त्या अश्वत्थाची व आमची सेवा कर. गंगाबाई म्हणाली, स्वामी, अश्वत्थाचे महात्म्य काय आहे
त्याची सेवा घडेल असे कोणते व्रत आहे? तेव्हा गुरुदेव म्हणाले, ब्रह्मांड पुराणात ब्रह्मदेवाने नारदांना अश्वत्थाचा महिमा सांगितला आहे. पुढे नारद त्रिभुवनात संचार करीत ऋषींच्या आश्रमात आले असता त्यांना अश्वत्थाची थोरवी सांगितली. ते म्हणाले, अश्वत्थ वृक्ष विष्णू स्वरूप आहे. त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव, बुंध्यामध्ये विष्णू व शेंड्याला रुद्र वास करतो. त्याच्या शाखांमध्ये दक्षिणेला शंकर, पश्चिमेला विष्णू, उत्तरेला ब्रह्मदेव व पूर्वेला इंद्रादी देवता वास करतात. त्याच्या सर्व शाखांवर आदित्य नित्य निवास करतो. त्याच्या मुळांकुरात गो, ब्राह्मण, सर्व ऋषी, वेद आणि यज्ञ यांचे वास्तव्य आहे. पूर्वेकडील शाखांवर सर्व नद्या व सप्तसागरांचे वास्तव्य आहे. ओंकार स्वरूप अश्वत्थाचे अ हे मूळ, उ म्हणजे बुंधा व फांद्या आणि म म्हणजे फळे पुष्पे होत. त्रैमूर्तींचा वास असलेल्या या पुण्य वृक्षावर 11 रुद्र व अष्टवसु असे सर्व देव आहेत. म्हणूनच अश्वत्थाला कल्पवृक्ष म्हणतात. त्याच्या सेवेने उपरोक्त सर्व देवांची सेवा घडते. त्यांच्या प्रसन्नतेने भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात, कार्यसिद्धी होते. अश्वत्थाचे महात्म्य असे अगाध आहे. त्यानंतर नारदांनी ऋषींना अश्वत्थाची पूजा व आराधना कशी करायची ते नीट समजावून सांगितले. ते म्हणाले, चैत्र, आषाढ व पौष या महिन्यात गुरु, शुक्र व चंद्रबळ असणाऱ्या दिवशी अश्वत्थाची आराधना करावी. या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही महिन्यात दीनशुद्धी पाहून व्रतारंभ केला तरी चालतो. या वृक्षाला रविवारी, सोमवारी, शुक्रवारी, संक्रांत दिनी, संध्यासमयी, रिक्त तिथीस, अपराह्नकाळी, पर्वणी काळी, व्यतिपात योगावर, वैधृती आदी दुर्दिनी स्पर्श करू नये. हे व्रत करणाऱ्याने उपवास करावा, शुचिर्भूत असावे. निंदा करणे, खोटे बोलणे, जुगार खेळणे, पाखंड वर्तन करणे आदी गोष्टी टाळाव्यात. सकाळी मौन धरावे, वस्त्रासहित स्नान करावे, शुभ्र वस्त्र नेसावे. अश्वत्थाखालची जागा गोमयाने सारवून घ्यावी. ती रांगोळ्यांनी सजवावी. कमळ आदी शुभाकृती काढाव्यात. 2 कलश भरून पाणी आणावे. ते कलश कमलाकृती रांगोळीवर ठेवावे. त्यात गंगा व यमुना आहेत असा संकल्प करावा. त्या कलशांची पूजा करावी. पुण्याह वाचन करावे. देशकालोच्चार करून आपली इष्टकामना सांगावी. मग कलशाने पाणी आणून अश्वत्थाला 7 वेळा स्नान घालावे. त्यानंतर व्रतकर्त्याने पुन्हा स्नान करावे. मग अश्वत्थाच्या ठायी अष्टभुज नारायणाचे लक्ष्मीसहित ध्यान करावे. नारायणाने पीतांबर नेसलेला आहे. त्याच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म, खड्ग, खेटक, धनुष्य व बाण आदी आयुधे व प्रतीके आहेत अशी कल्पना करावी. सर्व देवतांना आवाहन करावे. अश्वत्थरूप नारायणाची षोडोपचारे पूजा करावी. त्याला वस्त्राने किंवा सुताने वेढे द्यावे. विष्णू सहस्रनाम किंवा पुरुष सूक्त म्हणत अश्वत्थाला मंद गतीने प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर साष्टांग नमस्कार करावा. अश्वत्थ म्हणजे पुण्यवृक्ष, त्रैमूर्तींचे स्थान. त्याला प्रदक्षिणा घालण्याचे पुण्यफळ काय वर्णन करावे. या सेवेने सर्व पातके नष्ट होतात. व्याधी व दोषांचे निवारण होते. कर्जभार उतरतो. भय, चिंता, ग्रहपीडा व संकटे नष्ट होतात. सर्व इष्ट कामना पूर्ण होतात.
शनिवारी अश्वत्थाखाली मृत्युंजय मंत्राचा जप केल्याने अपमृत्यू टळतो. मनुष्य पूर्णायुषी होतो. शनी अष्टक म्हटल्याने शनीची पीडा व साडेसातीचा त्रास होत नाही. गुरुवारी व अमावस्येला अश्वत्थाच्या सावलीत स्नान केल्याने ब्रह्महत्येचे पातक जाते. अश्वत्थाखाली एका ब्राह्मणाला भोजन दिल्याने कोटी ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य मिळते. अश्वत्थाखाली मंत्रजप केल्याने वेद पठनाचे पुण्य लाभते. अश्वत्थाची स्थापना करणाऱ्यांची 42 कुळे स्वर्गात वास करतात, पण त्याचा घात करणारा पितरांसहित नरकात जातो. अश्वत्थाखाली होम केल्याने महायज्ञाचे फळ लाभते. पुत्रप्राप्ती होते. जेवढ्या प्रदक्षिणा घातल्या असतील त्यांच्या दशांश आहुती घालून वेदोक्त विधीने हवन करावे. हवनाच्या 1/2 ब्राह्मण भोजन घालावे. व्रतस्थाने ब्रह्मचर्य पाळावे. उद्यापनाला अश्वत्थाची स्वर्ण प्रतिमा गरीब ब्राह्मणाला दान द्यावी. सवत्स पांढरी धेनू दान करावी. अश्वत्थाखाली तिळाची रास करावी. ती पांढऱ्या वस्त्राने आच्छादून ब्राह्मणाला दान द्यावी. श्री गुरु गंगाबाईला म्हणाले, अश्वत्थ महिमा हा असा आहे. त्याची भावभक्तीने सेवा करणाऱ्यास उत्तम फलप्राप्ती होते. संगमावर जो अश्वत्थ आहे तेच आमचे स्थान आहे. त्या वृक्षाची एकाग्रतेने सेवा कर, त्यामुळे तुला कन्या व पुत्र होतील. तेव्हा गंगाबाई म्हणाली, स्वामी, मी 60 वर्षांची वंध्या आहे. मला अपत्य होणे शक्य नाही, पण माझा तुमच्या वचनांवर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच अश्वत्थाबद्दल माझ्या मनात तितकीशी श्रद्धा नसली तरी मी त्याची सेवा करीन. श्रीगुरूंना वंदन करून ती ब्राह्मणी संगमावर पोहोचली. तेथे षटकुल नामक तीर्थात स्नान करून श्रीगुरूंनी सांगितलेल्या विधीप्रमाणे अश्वत्थाची सेवा करू लागली. या आराधनेच्या 3ऱ्या रात्री एक ब्राह्मण तिच्या स्वप्नात येऊन म्हणाला, तू गाणगापुरात जा. तेथे श्रीगुरूंना 7 प्रदक्षिणा घाल. ते जे काही देतील ते तू भक्षण कर. तुझी इच्छा पूर्ण होईल. तिला जाग आली. 4थ्या दिवशी अश्वत्थाची सेवा करून ती मठात आली. तेथे श्रीगुरूंना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. श्रीगुरूंनी प्रसन्न हास्य करून तिला 2 फळे दिली व म्हणाले, ही फळे तू भक्षण कर. भोजन करून जा. मी तुला कन्या व पुत्र दिले आहेत. तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल. आधी व्रताचे उद्यापन कर. पूर्वी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणांना दानधर्म कर. त्यानंतरच ही फळे खा. श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार व्रताची यथाविधी सांगता करून गंगाबाईने ती 2 फळे भक्षण केली तर काय आश्चर्य! त्याच दिवशी सायंकाळी वृद्धापकाळ असूनही तिला ऋतू प्राप्त झाला. त्यानंतरचे 3 दिवस तिने कोणाकडेही पाहिले नाही. एकांतात श्वेतवस्त्र परिधान करून मौन धरून राहिली. फक्त हविष्णांचेच सेवन केले. 4थ्या दिवशी सुस्नात होऊन ती पतीसमवेत श्रीगुरूंच्या दर्शनासाठी आली. दोघांनी श्रीगुरूंची पूजा केली. 5व्या दिवशी पतीशी संग करून ती गरोदर राहिली. ही वार्ता लोकांना श्रुत होताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले. तिच्या पतीला सोमनाथाला खूपच आनंद झाला होता. त्याने तिचे कौतुकाने सर्व डोहाळे पुरविले. गंगाबाई गरोदर असतानाही श्रीगुरूंच्या दर्शनात जात असे. ती व तिचा पती श्रीगुरूंची नित्य स्तुती करीत असत. प्रसूतिकाल पूर्ण होताच गंगाबाईला एक कन्या झाली. ज्योतिषांनी तिचे उत्तम जातक वर्तविले. कन्यारत्न प्राप्त झाले म्हणून सोमनाथाने खूप दानधर्म केला. 10 दिवसांनी ते दोघे कन्येला घेऊन श्रीगुरूंच्या मठात आले. श्रीगुरूंनी त्या कन्येला
प्रेमाने मांडीवर घेतले व म्हणाले, ही कन्या शतायुषी होईल. हिचा पती ज्ञानी असेल. हिला पुत्र पौत्र होतील. ही सुखात आनंदात राहील. हिच्या पातिव्रत्याची धर्माचरणाची सर्वदूर ख्याती होईल. ही सर्वांना वंद्य होईल. दक्षिणेचा राजा हिच्या दर्शनासाठी येईल. गंगाबाई म्हणाली, गुरुदेव, आपल्या कृपाप्रसादाने कन्या झाली. आता पुत्रमुख पाहण्याची इच्छा आहे. श्री गुरु म्हणाले, तुला कसा पुत्र व्हावा असे वाटते? ज्ञानी असावा असे वाटत असेल तर तो 30 वर्षे जगेल. शतायुषी पुत्र हवा असेल तर तो मूर्ख असेल. गंगाबाई म्हणाली, मला मोठ्या योग्यतेचा पुत्र व्हावा. त्याला 5 पुत्र व्हावेत. श्री गुरूंनी तथास्तु म्हणून वर दिला. ते दाम्पत्य समाधानाने घरी गेले. श्री गुरूंच्या आशीर्वादाने गंगाबाईला महाज्ञानी असा पुत्र झाला. कन्येचे भविष्यही खरे ठरले. तिच्या पतीने मोठमोठे यज्ञ केले म्हणून त्याचे दीक्षित हे नाव सर्वत्र प्रख्यात झाले. सिद्ध म्हणाला, नामधारका, श्री गुरु परम कृपावंत आहेत. श्रद्धाळू भाविकांचे ते सदैव कल्याण करतात. म्हणून त्यांची मनोभावे सेवाभक्ती करावी. आपल्याला अध्याय आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका पुढील अध्याय. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. श्री गुरुदेव दत्त.